धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील जगज्जननी तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धार आणि त्या परिसराच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव राज्य शासनानं याचपूर्वी मंजूर केलेला आहे। धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं मी ह्या सगळ्या ज्या डेव्हलपमेंट होणार आहे त्याचा एक समिती जी आहे त्या समितीचा अध्यक्ष या नात्यानं आज एक बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये 1865 कोटी रुपयाचा हा प्रकल्प लवकरात लवकर कसा चालू होईल यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये 338 कोटी रुपये 1865 कोटी रुपयापैकी हे एक्विजिशनसाठी लागणार आहेत आणि त्यामुळे ती 138 कोटी रुपये राज्य शासनाने लवकरात लवकर तुळजापूर देवस्थान समितीकडे म्हणजे जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे द्याव्यात अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला। आणि त्याचबरोबर इतर कामं म्हणजे जी एक्विजिशनची प्रक्रिया ती सोडून इतर कामं सुद्धा लवकरात लवकर होण्यासाठी निविदा प्रक्रिया ताबडतोब राबवण्यात यावी आणि नवरात्रोत्सवामध्येच तुळजाभवानी मंदिराचं जीर्णोद्धार आणि आसपासच्या परिसराचा जो विकास आराखडा आहे त्याचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये व्हावं अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे।